अभिजित मांढरे उपस्थित झालेले आहेत। आम्ही देखील विनंती करतो आपण व्यासपीठाच्या समोर या आणि या इनिंग मध्ये तुमच्या वाणीतून सर्वांनाच मंत्रमुग्ध करा। अभिजित मांढरे सर यांना विनंती आपण व्यासपीठावरती या। नेक्स्ट मॅच अर्थात पहिलाच बॉल जबरदस्त हाताला डॉट बॉल येतोय। SN11 बॅटिंगच्या भूमिकेमध्ये आहे। टॅप स्ट्रोक वन बाउन्स बॉल फरार होईल 4 धावांसाठी। सुमित यांच्या बॅटमधून आलेला जबरदस्त चौकार। हो लाजवाब क्षेत्ररक्षण यार। युवा खेळाडू यश आणि यशच्या सोबतीला देखील दोन्ही युवा खेळाडू आहेत आणि यश हगवणे यांचं जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं। चौकार थांबवलाय आणि आपल्या समवेत जुळलेले आहेत आता वाई तालुक्याचा आणखीन एक गोड आवाज अर्थात अभेपुरी गावचे सुपुत्र अभिजित मांढरे। स्वागत आहे। धन्यवाद अनिकेत सर। या दरम्यान एक जबरदस्त फटका कव्हरच्या दिशेने खेळला जातोय परंतु चांगलं क्षेत्ररक्षण। अमृतवाडी प्रीमियर लीग 2025 क्रिकेटचा महासंग्राम दुसऱ्या पर्वामध्ये दाखल होत असताना अतिशय यशस्वीरित्या या दरम्यान वाईड बॉल मात्र एक अंकित केला जाईल। यावेळी पुन्हा एकदा फटका खेळलाय परंतु खेळाडू आहे मिसफील्ड। अखेरच्या क्षणी बॅकअप दिलं जातं। या दरम्यान 2 धावा मात्र यशस्वीरित्या पूर्ण। तब्बल 10 संघ 110 खेळाडू क्रिकेटच्या या महासंग्रामामध्ये लढत असताना येत्या 3 दिवसांमध्ये आपल्याला पाहायला मिळतील। या दरम्यान पुन्हा एकदा समोरच्या बाजूला खेळलेला एक फटका किरण यांना एक सिंगल देऊन जाईल। आमचे गुरुवर्य अनिकेत कामटे सर यांनी सांगितल्याप्रमाणे श्री पद्मावती देवी यात्रेनिमित्त आयोजित क्रिकेटचा हा देखणा आणि दर्जेदार सोहळा अमृतवाडी प्रीमियर लीग 2025 चा थरा अर्थात 25,111 रुपयांचं रोख पारितोषिक आणि आकर्षक ट्रॉफी। या ट्रॉफीसाठी लढली जाणारी ही एक जबरदस्त मैत्रीपूर्ण वातावरणात पार पडणारी स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये पहिल्या षटकात 10 धावा ॲड होत आहेत संघाच्या खात्यामध्ये। SN11 दुसऱ्या षटकाची सुरुवात पुन्हा एकदा एक चांगला फटका कव्हर्समध्ये खेळले जातात किरणच्या माध्यमातून चांगले फटके परंतु तिथं क्षेत्ररक्षक मात्र तैनात आहे आणि सावध आहे। एक सिंगल येते। या दरम्यान मात्र एक डॉट बॉल आणि ज्या पद्धतीचे सामने आपण पाहतोय डॉट बॉल मात्र अगदी सोन्याची किंमत प्राप्त। फुलटॉसवरती जोरदार प्रहार युवा खेळाडू आहे त्याच्या डोक्यावर मात्र चेंडू जाईल सीमा पार चौकार 4 धावांसाठी। एक जबरदस्त स्पर्धा जबरदस्त सोहळा अनेक मान्यवरांची उपस्थिती अनेक दिग्गजांच्या उपस्थितीमध्ये हा दर्जेदार सोहळा पार पडतोय। अगदी आमची YouTube टीम स्पोर्ट्स ऑन लाईव्ह या टीमच्या माध्यमातून देखील ही स्पर्धा सर्व प्रेक्षक वर्गापर्यंत पोहोचवली जाते। या दरम्यान मात्र समोरच्या बाजूला टाकलेला चेंडू बॅकफुटवरती खेळायला गेले सुमित। जर्सी क्रमांक 7 आहे अर्थात महेंद्रसिंग धोनी इंडियन क्रिकेटचे लिजेंड त्यांचा हा जर्सी क्रमांक। अगदी काही क्षणांसाठी चेंडू हातातून निसटला जरूर साहिलच्या परंतु अखेरच्या क्षणी चांगले कंट्रोल केलेला आहे आणि एक सिंगल अंकित केली जाईल। किरण मात्र संघर्ष करतायत चांगले फटके खेळतायत गॅप मात्र त्यांना मिळत नाही आहे। यावेळी पुन्हा एकदा एक युवा खेळाडू आहे समोरच्या बाजूला थेट आमचे कॅमेरामन भूषण फरांदे यांना दिली एक किरण यांनी सलामी आणि अखेरीस गॅप भेदण्यामध्ये त्यांना मिळतं यश। येतो एक निर्णायक महत्त्वपूर्ण चौकार सीमा पार 4 धावांसाठी। या चौकाराबरोबरच धावफलकाला देखील येतोय एक चांगला आकार। धावफलकावर धावा लागतायत 18। तिसरं षटक 19 धावा लागतात। यस करेक्शन केलं जाईल एक सिंगल। इथं मात्र एक जबरदस्त गोलंदाजीचं प्रदर्शन पाहायला मिळतंय ओमकारच्या माध्यमातून। बॅकफुटवरती आले जोरदार प्रहार बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने लगावलाय चौकार चेंडू सीमा पार 4 धावांसाठी। जबरदस्त फटकेबाजी आणि जबरदस्त सामने आपल्या भेटीला येत आहेत। अगदी युनिक गोलंदाजी ॲक्शन देखील फुल टॉस फटका मात्र फसलाय। यावेळी फुल टॉसचा फुल टोल मात्र वसूल करता येत नाही सुमितला। किरण अखेरच्या चेंडूवर गॅप भेदण्यात यश मिळालंय। यावेळी ती संधी पुन्हा निर्माण होईल त्या संधीचं सोनं केलं जाईल का। यावेळी पुन्हा एकदा बॅकफुटवरती आले एक चांगला फटका परंतु डिक्लेरेशन झोनमध्ये मिळेल केवळ एक धाव। घोषित क्षेत्र आहे मागच्या बाजूला आपण पाहिलं
तर निर्धारित जागेपासून आपण मागे केवळ एक सिंगल तुम्हाला मिळेल, एक से तो आगे कुछ नहीं मिलेगा. यावेळी किंवा क्षेत्ररक्षक जबरदस्त प्रदर्शन, परंतु चेंडू निसटून जातोय चौकाराच्या दिशेने. अगदी यष्ट्याने एवढी उंची असणारे खेळाडू संघामध्ये दाखल असलेले आपल्याला पाहायला मिळतात, परंतु त्यांचं देखील संपूर्ण समर्पण आहे. यावेळी पुन्हा एकदा फटका फसला, रनआउटची संधी, थोडीशी ताळमेळामध्ये गडबड आणि किरणला मात्र परतावं लागेल. तंबूच्या आश्रयाला विकेटचं होत आहे पतन. मोठा मासा लागतोय गळाला. बिग फिश इन टू द बास्केट. एकोणतीस 29 रन्स आर ऑन द बोर्ड. एक विकेट मात्र गमवावी लागते. 29 धावा आहेत धावफलकावर. सौरभ हे षटक हाताळत असताना पाहायला मिळतील. 3 षटकांचा खेळ संपला. अवघ्या 29 धावा. हे षटक मात्र मोठं करावं लागेल. त्या दिशेने सुरुवात देखील केली आहे. आडव्या बटने खेळलेला हा फटका मिड विकेटच्या दिशेने चेंडूला धाडलंय सीमा पार. पहिला वळेला चौकार. आणखी चौकारांची आतिषबाजी या षटकात येणार का, की करेल सौरभ पुनरागमन, हे मात्र पाहायचं आहे. पुन्हा एकदा आणखी एक फुलटास. क्षेत्ररक्षणाचा एक देखना नजारा. रनआउटची संधी, विकेटचं पतन. सुमितचा संघर्ष मात्र रनआउटच्या रूपात थांबतोय. एक सिंगल अंकित केली जाईल जरूर. दुसरीचा प्रयत्न मात्र महागात पड़ता. लालच लालच बुरी बाला होती है. ये लालच कभी कभी बहुत महंगा पड़ सकता है आणि हे नक्कीच महागात पडतंय लालच. जर्सी क्रमांक 74 प्रीतम आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. शरीरावरती आदळणारा चेंडू. एक सिंगल मात्र इथं चोरट्या धावेच्या रूपामध्ये घेतली जाईल. स्ट्राईकवरती आता येतात अजित. 180 180 जर्सी क्रमांक SN11 संघासाठी. निर्णायक असे काही चेंडू. आडव्या बॅटनं मारला फटका, हवेमध्ये आहे, फील्ड देखील केला जाईल. एक सिंगल मात्र या दरम्यान अंकित केली जाते. जबरदस्त मॅचेस आपल्याला पाहायला मिळतील येणारे 3 ते 4 दिवस. समोरच्या बाजूला आले, अलॉंग द कार्पेट मारला फटका, स्ट्रेट ड्राइव्ह आउट ऑफ द ग्राउंड, चौकार. अलॉंग द कार्पेट मारलेला फटका मैदानाला गुदगुला करत मात्र थेट सीमा रेषा ओलांडताना पाहायला मिळतोय. अगदी मागच्या सामन्यात मंदारला आपण सामनावीर पुरस्कार पटकावताना पाहिलं, ऑरेंज कॅप परिधान करताना पाहिलं, आणि त्याचेच वडील आहेत. म्हणजे क्रिकेटमध्ये वयाला मर्यादा नसते. वय हे फक्त SN11 अर्थात कैलासासी संतोष निकम मित्र परिवार. सर्व खेळाडू पाहायला मिळतील. एखादा खेळाडू वगळला ना, आयकॉन खेळाडू वगळला, तर सर्व खेळाडू हे 45+ आहेत. म्हणजे वयाची 40 45 पार केलेले सर्व खेळाडू. परंतु हे खेळाडू दाखवून देत आहेत की वय हा फक्त एक आकडा आहे. एज इज जस्ट अ नंबर. जर तुमच्याकडे जिद्द असेल, चिकाटे असेल, कौशल्य असेल, आणि हे सर्व जे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय, हे सर्व एकेकाळी अमृतवाडी गावचे लिजेंडरी क्रिकेटर राहिलेले आहेत. अमृतवाडीच्या गावच्या क्रिकेटचं प्रतिनिधित्व त्यांनी केलेलं आहे. धावफलकावर धावा लागलेल्या आहेत 35. विजयासाठी 39 माफ करा, करेक्शन केलं जाईल. 40 धावांची आवश्यकता असेल विजयासाठी. एकेकाळी अमृतवाडी गावच्या क्रिकेटचं प्रतिनिधित्व याच सर्व खेळाडूंनी केलेलं आहे. सर्व दिग्गज आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. अतिशय आपण जी टीम पाहतोय, सर्व खेळाडू वयाची 40 45 पार केलेत, परंतु चिरतरुण आहेत. वय हा फक्त एक आकडा आहे, सिद्ध केलं जात आहे. अगदी 39 धावा धावफलकावर लावलेल्या आहेत, आणि त्यांचं संपूर्ण अनुभवाचं कौशल्य देखील आपण आता पाहणार आहोत. कारण युवा खेळाडू समोर आहेत. युवा खेळाडूंकडे नक्कीच टॅलेंट आहे, टेम्परामेंट आहे, परंतु जी अनुभवाची शिदोरी गाठीशी असल्यानंतर जी किमया तुम्ही करू शकता ना, ती नक्कीच युवा खेळाडूंवर इथं भारी ठरू शकते. यानंतरचा सामना असेल MJ ब्रदर्स विपक्ष लक्ष्मी स्ट्रायकर्स. या दोन्ही संघांचे कर्णधार कॅप्टन. टॉससाठी आपण सज्ज राहायचं आहे. चला, 40 धावांचं लक्ष्य, 40+ सर्व खेळाडू.
ज्येष्ठ म्हणावं की श्रेष्ठ म्हणावं असे हे सर्व खेळाडू आहेत. नक्कीच श्रेष्ठ म्हणावं असे खेळाडू, दर्जेदार आणि देखणा सोहळा, आणि या सोहळ्याला सुवर्ण कळस चढवण्याचं काम करणारे हे सर्व ज्येष्ठ खेळाडू. चला स्पीडअप घ्यायचं आहे, बरेच सामने आपल्याला खेळवायचे आहेत. पंचांना देखील विनंती आहे आपण सामना सुरू ठेवायचा आहे. क्षेत्ररक्षणाची रचना देखील जर आपण पाहिली ना तर छोटंसं मैदान आहे. शॉर्ट कव्हर, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, शॉर्ट मिड ऑफ, मिड ऑनवरती खेळाडू पाहायला मिळतील. मिड विकेट आहे. पॉईंट आणि स्क्वेअर लेगच्या मागच्या बाजूला मात्र तुम्हाला केवळ एक सिंगल मिळेल. स्पोर्ट्स ऑन लाईव्ह यूट्यूब चॅनल समोर असेल रुपेश, अनुभवाची शिदोरी गाठीशी असणारा गोलंदाज. पहिला चेंडू, फुल टॉस आणि जोरदार प्रहार. सनी यांचा हा पहिला चेंडू धाडलाय सीमापार चौकाराच्या दिशेने. अगदी पहिला चौकार आल्यानंतरच लगेच टीम मीटिंग पाहायला मिळते. यातूनच त्या खेळाडूंची जिद्द दिसून येते. अगदी कोणत्याही क्षणामध्ये, कोणत्याही वयामध्ये तुम्ही जर जिद्द ठेवली, चिकाटी ठेवली तर तुम्ही इतिहासाचे साक्षीदार होऊ शकता, इतिहास रचू शकता. आणि हेच इथं दाखवून दिलं जातं आहे. पहिला फुलटॉस चौकार आलाय, परंतु त्यानंतर पुनरागमनाचा अपेक्षा असेल. झेल घेण्याची संधी, चांगला प्रयत्न. संघासाठी काही धावा निश्चितच वाचवलेल्या आहेत. या दरम्यान रुपेश 2 धावा मात्र चोरून नेतोय. एक चांगला एफर्ट म्हणावा लागेल डीपमध्ये. सनी यांचा पुढचा चेंडू, यावेळी पुन्हा एकदा अलॉंग द कार्पेट मारलाय. सुंदर क्षेत्ररक्षण, रनआउटची संधी मात्र गमावली. 1 धाव मिळते. पहा इथं देखील दर्जेदार क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. एक चांगला क्षेत्ररक्षणाचा नजराना. फेरबदल केले जात आहेत. स्ट्रॅटेजी, रणनीती बदलली जाते सौरभसाठी. जर्सी क्रमांक 17 अर्थात मिस्टर 360 म्हणून जागतिक क्रिकेटमध्ये ओळखला जाणारा AB डिव्हिलियर्स यांचा जर्सी क्रमांक परिधान केला आहे. एक चांगला फटका, तितकाच दर्जेदार क्षेत्ररक्षण, अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. संघासाठी निश्चितपणे 3 धावा वाचवल्या आहेत. आणि या सामन्यामध्ये आम्ही पकड सोडणार नाही आहे. ही शर्यत अजून संपलेली नाही आहे, कारण आम्ही अजून जिंकलेलं नाही आहे. हे ब्रीदवाक्य उराशी बाळगत संघर्ष करतायत SN11 संघाचे हे सर्व खेळाडू. जबरदस्त क्षेत्ररक्षणाचा नजराना पाहायला मिळतोय. आपल्याच गोलंदाजीवर फुलटॉसवरती मारायला फटका, रनआउटची संधी आहे. इथं पुन्हा एकदा पहा क्षेत्ररक्षण. थ्रो कलेक्ट करताना मात्र होती थोडीशी गडबड. 2 धावा पूर्ण तिसरीच्या प्रयत्नात आणि 3 धावा देखील पूर्ण. अगदी दर्जेदार क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं, परंतु थ्रो कलेक्ट करतामध्ये थोडीशी गडबड उमेश कडून आली. 3 धावा येत आहेत. त्याचबरोबर षटक थांबत आहे. धाव फलकावर धावा लागत आहेत 11. एक चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. यस, 11 धावा आहेत धाव फलकावर. पहिल्या षटकात अगदी सुंदर अशी लढत पाहायला मिळते. 39 धावांचं बचाव करायचा. 40चं लक्ष आहे. आडव्या बॅटनं फटका खेळला आहे. क्षेत्ररक्षक आहे. इथं मात्र ओव्हरथ्रो टाळावे लागतील. ओव्हरथ्रोमध्ये तुम्ही धावा गमवू शकत नाही. चेंडू हातामध्ये थांबवून ठेवावा लागेल. 2 धावा मिळतील. षटक पूर्ण. 13 धावा धावफलकावर. पहा सर्व ज्येष्ठ खेळाडू आहेत. क्षेत्ररक्षण तरीही दर्जेदार आहे, परंतु थ्रो मात्र वाचवावे लागतील. ओव्हरथ्रोच्या स्वरूपातच जास्त धावा गेल्या आहेत. अन्यथा चौकार मात्र एक सोड वगळला तर एक चांगलं गोलंदाजीचं प्रदर्शन. 13 धावा धावफलकावर. आता 3 षटकांचा खेळ बाकी आणि 27ची असेल गरज. गोलंदाजी करण्यासाठी येत आहेत संतोष भाऊ. यस, सनी आपल्या अनुभवाची शिदोरी त्यांच्यासोबत वाटत असताना पाहायला मिळतील. त्यांचं जे कौशल्य आहे, नेतृत्व गुण क्षमता आहे, ती यातून पाहायला मिळते. यस, पहिला चेंडू ओव्हर द विकेट मारा करताना चांगला फटका खेळला आहे. तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण देखील मिळेल. केवळ एक सिंगल. सिंगलवरतीच मानावं लागतंय समाधान. यावेळी पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. विकेटचं पत संतोष भाऊ आणि SN11चा जल्लोष पाहायला मिळतोय. अगदी सौरभला इथं थांबवण्याचं काम केलंय आणि या सामन्यामध्ये रंगत वाढते. मॅच इज ऑन. ही मॅच कुठेही गेलेली नाहीये. अगदी युवा खेळाडू समोर असले तरी आम्ही देखील तितकेच अनुभवी आहोत. आमच्याकडे कौशल्य आहे. आमच्या जाळ्यामध्ये, चक्रव्यूहामध्ये यांना कसं ओढायचं हे आम्हाला माहीत आहे. हे दाखवून दिलं जातं या दर्जेदार आणि ज्येष्ठ खेळाडूंच्या माध्यमातून.
जर्सी क्रमांक 3 अर्थात सुरेश रैना यांचा जर्सी क्रमांक स्वतः संघ मालक श्री प्रतीक शिंदे अर्थात सोन्या फौजी. फुलटॉस आहे. हो व्हॉट एफर्ट साठी जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजेत. संघासाठी 3 धावा वाचवल्यात संपूर्ण समर्पण. आणि जो डाग आता शर्ट लागलाय ना तो डाग आज दागिना म्हणून हा खेळाडू घरी घेऊन जाणार आहे. फुलटॉस पुन्हा एकदा जबरदस्त क्षेत्ररक्षणाचा नजराणा परंतु यावेळी मात्र प्रयत्न ठरतोय अपुरा. चेंडू चालला आहे सीमा पार. चौकार 4 धावांसाठी. रुपेशला मात्र रोखावं लागेल. रुपेश नावाचं वादळ जर रोखलं तर SN11 संघ मात्र वर्चस्व गाजवू शकतो. 19 धावा धावफलका. क्षेत्ररक्षणामध्ये मात्र यावेळी होती छोटीशी चूक. चेंडू चाललाय सीमा पार चौकारासाठी. 23 धावा लागतात धावफलकावर. एक अखेरचा चेंडू या षटकामध्ये आहे बाकी. त्यावरती देखील एक फटका एक सिंगल देऊन जाईल. सिंगलवरतीच मानतील रुपेश समाधान आणि स्ट्राईक मात्र ठेवतील स्वतःकडे. याचबरोबरती या षटकाची सांगता. याही षटकामध्ये 2 चौकार जरूर आले परंतु आलेत केवळ 11 धावा. 24 धावा लागतात धावफलकावर. 12 चेंडू. आता मात्र 16ची गरज. रुपेशला रोखलं तर मात्र चित्र बदलू शकतं. 24 धावा 12 चेंडू 16ची गरज. चांगलं गोलंदाजी आहे. क्षेत्ररक्षण देखील दर्जेदार. तितकाच दर्जेदार फलंदाजीचा देखील नजराणा. पहिला चेंडू आडव्या बॅटनं मारला फटका. चांगलं क्षेत्ररक्षण. सिंगलवरती रोखलं जाईल. आणि आता मात्र प्रतीक शिंदे फौजी फायटर्स संघाचे संघ मालक अर्थात सोन्या फौजी स्ट्राईक वरती होत आहेत दाखल. 11 चेंडू 15ची गरज. निर्णायक षटक आहे. निर्णायक षटकातील निर्णायक फटका. चेंडू चाललाय क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून सीमा पार. ब्लॉकबस्टर सुपर हिट चौकार 4 धावांसाठी. याचबरोबर धावफलक चांगला आकार आलेला पाहायला मिळतोय. फुलटॉस आहे. क्षेत्ररक्षक देखील तैनात. एक सिंगल देऊन जातील. हा सामना अखेरच्या षटकापर्यंत जरी गेला ना तरी निश्चितच SN11 संघाचं कौतुक करावं लागेल. कारण अतिशय माफक धावसंख्या आहे आणि त्याचा बचाव करताना निश्चितच एक चांगली कामगिरी म्हणावी लागेल. जर चौकार तर येणारच आहेत. बॉक्स क्रिकेटची ही किमया आहे. चौकारांची फटकेबाजीच तुम्हाला पाहायला मिळणार आहे. परंतु त्या दरम्यान जे क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय ना या ज्येष्ठांकडून ते वाखाणण्याजोगं. आणि इथं मात्र रुपेश बॅक टू पवेलियन चालले थेट तंबूच्या आश्रयाला. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न फसला. विकेटचं पतन. मॅच अजूनही कुठेही गेलेलं नाहीये. मॅच बनत चालली आहे. नेल बायटिंग फिनिशच्या दिशेने येणार हा सामना. धावफलकावर धावा आहेत अवघ्या 30. अजूनही 9ची गरज आहे. 9 धावांची अजूनही गरज. तिसरं निर्णायक षटक. 40 धावांचं लक्ष असताना ओमकार आलेत स्ट्राईकवर. आणि या चेंडूवरती आणखी एखादी विकेट येणार का? सामन्याला कलाटणी मिळणार का? हे मात्र आता पाहायचं आहे. अमृतवाडी प्रीमियर लीग 2025चा हा थरार रणधुमाळी धुमस चक्री मैदानाच्या आतमध्ये. आणि इथं पुन्हा एकदा आडव्या बॅटनं खेळायला फटका. क्षेत्ररक्षणाचा प्रयत्न जरूर परंतु चेंडू मात्र चाललाय सीमा पार. येतोय चौकार. आता केवळ 5 धावा विजयापासून असेल दूर. अखेरचा चेंडू या षटकामध्ये. 5 धावांची गरज. अखेरचा चेंडू. फुलटॉस आडव्या बॅटनं मारला फटका. आतमध्ये ढकलण्याचा प्रयत्न परंतु चेंडू सीमा पार. आता मात्र काही क्षणांच्या औपचारिकता बाकी. केवळ 1 धावेची गरज. फलंदाजीमध्ये थोडेसे धावा जरूर कमी पडतायत SN11 संघाला. परंतु पहिल्या सामन्यात ज्या पद्धतीची लढत त्यांनी दिली त्या लढतीसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. अगदी वयाची 40 पार केल्यानंतर देखील आपली जिद्द दाखवली जाते. अगदी चेंडूवरती झडप घातली जाते. चेंडू अडवण्यासाठी हवेमध्ये सूर देखील मारले जात आहेत. आणि हीच एक कौतुकास्पद कामगिरी आहे. इथं पहा संतोष बाबू अजूनही सामना सोडत नाही आहेत. जिद्दीनं पुढे आलेत आणि सिंगल सेव्हिंग पोझिशन. 6 चेंडू 1ची गरज. पाहूयात किती विलंब केला जाईल. एक फटका खेळला गेलाय. अनेक सिंगल अखिल अंकित केली जाईल. फौजी फायटर्स प्रतीक शिंदे यांचा संघ या सामन्यात मात्र ठरतोय विजयी. विजय जरी फौजी फायटर्सचा झाला असला तरी मन मात्र SN11 संघाने जिंकलेले आहेत. यास 100% मन जिंकलेले आहेत. कॉंग्रॅच्युलेशन्स SN फायटर फौजी फायटर.